बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून अधिक काळापासून ज्या काही मल्टीस्टेट आहेत, पतसंस्था आहेत, त्या बंद पडल्या आहेत आणि यातीलच पैसे परत मिळावे यासाठी ठेवीदार कृती समितीने अनेक वेळा आंदोलनं केली, मोर्चे काढले. मात्र आता तरी देखील ह्या ठेवीदारांचे पैसे परत मिळत असल्यानं ठेवीदार कृती समिती आक्रमक झाली आहे. सचिन उबाळे यांनी आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवली. आपल्यासोबत स्वतः सचिन उबाळे आहेत. अभया, काय सांगाल, काय असणार पुढची दिशा आणि तुम्ही आता बैठका घेता? बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट, लक्ष्मी माता अर्बन निधी आणि मल्टीस्टेट आणि त्यासह इतर ज्या 10 ते 12 मल्टीस्टेट आहेत, या मल्टीस्टेटमध्ये बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या आयुष्याची जमापुंजी गेल्या 2 वर्षापासून या मल्टीस्टेटमध्ये अडकलेली आहे आणि अद्यापपर्यंत 50 ते 55 लोकांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, आत्महत्या झालेल्या आहेत आणि हे पैसे परत मिळावेत म्हणून लढा सर्वसामान्याच्या बॅनरखाली गेल्या 2 वर्षापासून विविध प्रकारचे आंदोलनं आम्ही महाराष्ट्र ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आमरण उपोषण असेल, धरणे आंदोलन असेल, रास्ता रोको असेल, जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा असेल, अशा अनेक वेळा आंदोलनं केली. या आंदोलनाची दखल घेत आज सगळे मल्टीस्टेटचे चेअरमन्स, संचालक काही जेलमध्ये आहेत, त्यांना अटक झालेली आहे. परंतु अद्यापपर्यंत एक छदमही आम्हा ठेवीदारांना मिळालेला नसून ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील मंत्रालयामध्ये या विषयाची बैठक घेतली होती. त्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अजितदादांनी सुद्धा या विषयावरती बैठक घेतली होती. महाराष्ट्राचे गृह विभागाचे अप्पर सचिव इक्बाल सिंग चहल साहेब यांनी सुद्धा मंत्रालयामध्ये या विषयावरती बैठक घेतली होती. परंतु अद्यापपर्यंत ज्या काही यंत्रणा मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये काम करतात, त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती कासवगतीने आहे आणि 50 ते 55 लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि अनेकांचे संसार उघड्यावरती पडलेले आहेत, मुलींचे लग्न राहिलेले आहेत, मुलांचे शिक्षण थांबलेले आहेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे, शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण पैसा त्यांचा अडकलेला आहे. म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करत असताना आता सर्व ठेवीदारांना सोबत घेऊन आता येणाऱ्या 24 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरती ठेवीदारांचा महाआक्रोश मोर्चा आझाद मैदानावरती आम्ही करण्याचं ठरवलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला मोर्चाच्या माध्यमातून निर्णय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत. हा सर्व ठेवीदारांचा ठाम निर्णय झालेला आहे. तुम्ही बैठका घेताय, प्रत्येक ठिकाणी बैठक घेऊ शकत नाही, त्यामुळे कसं नियोजन करावं ठेवीदारांनी, तुम्हाला एक संदेश काय द्यायचा आहे? आज हा कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कुठला हा विषय नाही आहे. हा विषय आहे सर्वसामान्य ठेवीदाराचा आणि ठेवीदारांसाठी लढत असताना आज प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र ठेवीदार संघर्ष कृती समिती जाईलच याचा म्हणजे शाश्वती नाही आहे. म्हणून मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझ्या तमाम सर्व गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर ठेवीदारांना मी विनंती करणार आहे की मी आपल्यापर्यंत प्रत्येक बैठकीसाठी येऊ जरी शकलो नाही तरी आपण प्रत्येकाने मुंबई गाठायची आहे, आझाद मैदान गाठायचं आहे. आपल्याला 23 फेब्रुवारीला आपलं घर, आपलं गाव सोडायचं आहे आणि 24 फेब्रुवारीला आझाद मैदान हे भरलं पाहिजे. ठेवीदारांची एकजूट, ठेवीदारांची ताकद ही मुंबईमध्ये दिसली पाहिजे. म्हणून 24 फेब्रुवारीला संपूर्ण ठेवीदारांनी माझी कुठलीही वाट न बघता, माझ्या बैठकीचा निरोप न बघता प्रत्येक ठिकाणी बैठक होईल याचं काही सांगता येत नाही. कारण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, परतूर असेल, परभणी असेल, जालना असेल, भोकरदन असेल, संभाजीनगर असेल, वैजापूर असेल, श्रीरामपूर असेल, त्याच्याबरोबर मध्य प्रदेशमधील इंदोर असेल, या संपूर्ण ठिकाणचे ठेवीदारांनी माझी वाट न बघता हजारोच्या संख्येने मुंबई गाठायची आहे एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आणि महाआक्रोश मोर्चा हा आपल्याला यशस्वी करायचा. तर निश्चितच येणाऱ्या 24 तारखेला हा महाआक्रोश मोर्चा मुंबईमध्ये येणार आहे. यापूर्वी देखील अनेक आंदोलनं झाली, मोर्चे झाले, तरी देखील ठेवीदारांच्या पैशाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे आता तरी या मोर्चानंतर सरकार किंवा प्रशासन असेल यावर काय कारवाई करेल आणि ठेवीदारांचे पैसे मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.